हॅलो, मी प्रशांत. मी रेवटिक सॉफ्टवेअर सोल्युशन या कंपनीमधून बोलत आहे. तर आपल्यासाठी आज मी एक डेमो घेऊन आलो आहे. तर तो कोणता की रिसॉर्ट ERP सॉफ्टवेअर्स. आता ह्या रिसॉर्ट ERPमध्ये आम्ही काय काय डेव्हलप केले त्याचा आपण एक शॉर्ट डेमो पाहूया. तर हा आपला एक डिझाईन आहे आपल्या सॉफ्टवेअरचे. तर ह्या सॉफ्टवेअर्समध्ये आम्ही टॅब बनवले. कोणतं एक मास्टर्स टॅब आहे, परचेस, बुकिंग, हॉटेल्समध्ये आपला फूडचा ऑप्शन आहे, अकाउंटिंग, स्टॉक्स आणि मल्टी युजर आणि सेटिंगचं ऑप्शन ठेवलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये हा डॅशबोर्ड आहे. तर डॅशबोर्डमध्ये आपल्याला इथे समरी पाहायला भेटते. तर हे क्विक्स बटन्स ठेवलेले आहेत आणि हे आपण काय केलं एक ग्राफ बनवलेत की कोणते कोणते बुक्स आपले अवेलेबल आहे, कोणते कोणते बुक्स नाही आहेत. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की हा जो कलर आहे मी याच्यावरती रूम कोणतीही अवेलेबल नाही आहे. आता आपण क्लिक केल्यावरती इथं काय पाहायला भेटते की रूम नाही आहे अवेलेबल. बट मी आता ह्या कलरवरती क्लिक केलं तर मला काय दिसतं की हां, ह्या रूम ऑलरेडी बुक आहे, मीन्स त्याच्यावरती चेकिंग झालेलं आहे. तर हे आपल्याला पाहायला भेटतं. देन याच्यामध्ये परचेसचा ग्राफ एक आहे, देन अकाउंटचा ग्राफ आहे. अकाउंटमध्ये काय दिसतं आपल्याला किती पेमेंट्स आलेत किती आणि गेलेत किती. ठीक आहे. आता आपण शॉर्ट 1 बाय 1 पाहूया. तर एक फर्स्ट आहे आपला मास्टर क्रिएशन. तर मास्टर क्रिएशनमध्ये आपला आहे आयटम मास्टर. आयटम मास्टरमध्ये काय आहे की आपल्या इथे रॉ मटेरियल्स असतात, मीन्स आपल्या किराणाचे मटेरियल्स असेल. ठीक आहे. तर किराणाचे जे मटेरियल्स मला हॉटेल्स लाईनसाठी लागतात ते मटेरियल्स मला ॲड करता येतात. देन आपले डिश पण आपल्याला याच्या थ्रू ॲड करता येतात. त्याच्यानंतर काय आपला एक रेसिपी फॉर्म्युला आहे. रेसिपी फॉर्म्युला म्हणजे काय राहतं याच्यामध्ये की आपण भरपूर वेळा पाहिला की हॉटेल्स लाईनमध्ये की स्टॉक मेंटेन होत नाही. ओके. तर आपण त्याच्यासाठी काय केलं आहे की आपले जे डिशेस असतात ते डिशेस वाईज आपण रॉ मटेरियल याच्यामध्ये मीन्स डिशेस वाईज आपलं जे रॉ मटेरियल्स असतात ते याच्यामध्ये मेंटेन करू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल घ्या की आपण याच्यामध्ये पाहिलं जातं की जर एखादा पनीर टिक्का करायचा असेल, मला पनीर टिक्का बनवायचं, सो पनीर टिक्कासाठी आपण काहीतरी फिक्स पनीर यूज करत असतो. सो त्याचा माझा फॉर्म्युला असतो. म्हणजे एक डिशसाठी आपण किती ग्रॅम पनीर यूज करतो, अदर काही मटेरियल रॉ मटेरियल मी यूज करतो. तर त्याचा मला सेटअप हा मला इथून केला जातो. त्याच्यानंतर याच्यामध्ये रूम क्रिएशन असेल की माझे रूम्स असेल, रूमच्या व्हरायटीज असतात. म्हणजे आता याच्यामध्ये आपण पाहतो ही व्हरायटी 9 रूम विला असेल, बंगलोज, कॉटेज. ठीक आहे. हे जे कॅटेगरीज आहे त्याचे रूम्स आहे, रूम वाईज रेट कार्ड असतो. तुम्हाला या सगळ्या गोष्टी रूम ह्या मास्टर क्रिएशनमध्ये केला जातो. नेक्स्ट माझं मॉडेल आहे परचेस. परचेसमध्ये आपण पाहिलं जातं की मी काय रॉ मटेरियल परचेस करतोय, तर मी कोणत्या सप्लायरकडून परचेस करतोय. ओके. तर त्याची एंट्री जी आहे ह्या परचेस मॉडेलमध्ये केली जाते. त्याच्यानंतर हा आहे माझा लॉजिंगचा पार्ट आहे. तर याच्यामध्ये आपला लॉजिंगच्या पार्टमध्ये की आपला बुकिंग की मी एखादी रूम बुक केली आहे, त्याच्यानंतर आपण चेकिंग केली जाते की ती रूम मी अलॉट केलेली आहे कोणाला तरी. त्याच्यानंतर तो रूम सोडून चालला मी चेकआउट केल्यानंतर मला त्याला बिल देता येतं. याच्यातून ते पण प्रोव्हिजन केलेली आहे की आपण त्याला बिल इझिली देऊ शकतो. GSTमध्ये आपण त्याला इझिली असं बिल त्याला प्रोव्हाइड करू शकतो. त्याच्यानंतर आपला आहे दुसरा सेक्शन हॉटेलमध्ये की फूड सेक्शन. तर फूड सेक्शनमध्ये काय की एखाद्या मला ऑर्डर आली, म्हणजे रूममधून जेवणाची ऑर्डर आली, तर ती मला याच्यामध्ये मॅनेजमेंट करता आली पाहिजे. अदरवाईज की मला रूममधला बाहेर कोणता व्यक्ती आला माझ्या हॉटेलमध्ये जेवायला, त्याचं पण मला इथे मॅनेजमेंट करता आलं पाहिजे. त्याला मला बिल देता आलं पाहिजे. किंवा माझा कॅप्टन आहे, कॅप्टनला मला अँड्रॉइड ॲप थ्रू ऑर्डर घेता आली पाहिजे. ती टेबलवरती ऑर्डर घेऊ शकतो, अदरवाईज रूममध्ये जाऊन पण तो ऑर्डर घेऊ शकतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपण प्रोव्हिजन केलेली आहेत. मग याच्यामध्ये QT सिस्टम असेल, बिल सिस्टम असेल, ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यातून मेंटेन केल्या जातो. ह्याच्यातून आपल्याला डेली फूडची समरी भेटते. आज किती डिश गेलेत, काय काय मटेरियल आउट झालेत, मीन्स जे आपले सॉफ्ट ड्रिंक्स वगैरे असतात किती आउट झालेत याच्यामध्ये मॅनेजमेंट केलं जातं. त्याच्यानंतर अकाउंटिंग मॉडेल आहे. अकाउंटिंग मॉडेलमध्ये की जे आपल्या ज्या आज हॉटेल्समध्ये
काय पेमेंट पैशाची देवाणघेवाण झाली म्हणजे काय की आज माझा एखादा कस्टमर चेकआउट केला आहे त्याने किती मला पेमेंट दिली त्याची मला एंट्री याच्यामध्ये मारता येते. अदरवाईज की माझा एम्प्लॉय मी त्याला काहीतरी ॲडव्हान्स दिला असेल, सॅलरी दिली असेल, त्याची मला याच्यामध्ये एंट्री मारता येते. अदरवाईज की मी एखादी मटेरियल मी परचेस केली, मला त्याला पेमेंट दिलं आहे मी त्याला, ओके, किंवा मला त्याचे किती पेमेंट देणं बाकी, हे सगळ्या गोष्टी पाहिजे असेल तर ह्या अकाउंटिंग मॉडेलमध्ये पाहता येतं. नेक्स्ट आपलं मॉडेल आहे स्टॉकिंग. स्टॉकिंगमध्ये आपल्याला स्टॉकचा समरी भेटते आपल्याला की आपल्या हॉटेल्समध्ये स्टॉक किती आहे. मग आपल्या हॉटेलमध्ये आपण काय करतो, स्टोअरमध्ये एक स्टॉक असतो आणि किचनमध्ये स्टॉक आहे, हे दोन्ही मला इथे स्टॉक इझी ट्रॅक करता येतं. ठीक आहे. त्याच्यानंतर सेटिंग्स आहे. सेटिंग्समध्ये मला माझे युजर्स याच्यामध्ये क्रिएट करता येतं. म्हणजे एखादा कॅप्टन्स आहे, कॅप्टन मला नवीन क्रिएट करायचं आहे की एखादा कॅप्टन मला सोडून गेला तर त्याला मला ब्लॉक करायचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचे प्रोव्हिजन आपण ह्या सॉफ्टवेअर्समध्ये केलेले आहे. जर तुम्हाला याचा काही लाईव्ह डेमो पाहायचा असेल ह्या नंबरवरती 7972590331 ह्या नंबरवर डेमो तुम्हाला लाईव्ह डेमो प्रोव्हाइड केला जाईल. थँक्यू.